नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय इतिहास, इयत्ता 7वी आणि धडा 8वा आदर्श राज्यकर्ता। तर मित्रांनो, आपण सुरू करूया। स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते, म्हणजेच यांचे राज्य होते। या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला। ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामोरे गेले। त्यांनी स्वतंत्र व सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले। या स्वराज्याच्या कारभारासाठी व्यवस्था लावून दिली। स्वराज्याचे सुराज्य केले आणि महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन सृष्टीचं निर्माण केली। स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक मोठ्या धोक्यांना सामोरे गेले। अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्तेखानावरील छापा, आग्र्यातून सुटका करून घेतली, हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होते। त्यांनी या सर्व प्रसंगावर यशस्वीपणे मात केली। त्यातून ते सुखरूपपणे बाहेर पडले। पण यासाठी माझ्यामध्ये तर खूप आपले जे महत्त्वाचे शिलेदार होते महाराजांचे, जे मावळे होते, त्यांनी आपले प्राण खर्ची घातले। तर मित्रांनो, आपण पुढे जाऊया, विचार करूया। जीवाला जीव देणारे सहकारी असल्यामुळेच शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करू शकले। मैत्रीचे महत्त्व सांगणाऱ्या या विविध भाषांमधील म्हणी, वाक्यप्रचार शोधा। तर उदाहरणार्थ, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड। तर मित्रांनो, आपण पुढे जाऊया। संघटन चातुर्य। स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केले। त्यांच्याकडे विलक्षण संघटन चातुर्य होते। त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर व जीव देणारे लोक गोळा केले। स्वराज्याच्या कार्यामध्ये त्यांचा या सहकाऱ्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले। अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार मारणारा जीवा महाल, पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशीद व महाराज विशाळगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारे आपले बाजीप्रभू देशपांडे, पुरंदरचा किल्ला लढवणारे मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेले आपले तानाजी मालसुरे, महाराजांच्या आग्र्याहून सुटकेप्रसंगी मोठ्या जोखमी पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर, अशी अनेक उदाहरणे स्वराज्याच्या उभारणीच्या कार्यामध्ये आढळतात। महाराज आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत असत। उदाहरणार्थ, स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये कान्होजी जेदे हे त्यांच्याबरोबर आरंभापासूनच होते। उतारवयी ते आजारी पडले। त्यावेळी महाराजांनी त्यांना औषधोपचारामध्ये कोणत्याही प्रकारची हायगाय करू नये असे सांगितलेले होते। रयतेची काळजी। स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये महाराजांनी शत्रूंशी संघर्ष चाललाच होता। शत्रूंच्या स्वाऱ्यांमुळे प्रजा त्रस्त होती, म्हणजे शत्रू हे सारखे येऊन आपल्या प्रजेला त्रास देत असत आणि अशा वेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांनी प्रयत्न केला। शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिडखोराच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली। त्यांनी त्या देशमुखास गावोगावी हिंडून खाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले। या कार्यास एका घडीचा दिरंग न करणे असे त्यास बजावले। पुढे महाराजांनी त्याला पुढील प्रमाणे सक्त ताकीद दिली, जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्यांचे पाप तुमच्या माथी बसेल। आपल्या सैनिकांकडून रयतेला त्रास होऊ नये अशी काळजी महाराज घेत असत। लष्करीविषयी धोरण। महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती। सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता। त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केलेली होती। मध्ययुगीन भारतामध्ये ठिकठिकाणी राजवटींमध्ये आणि इतर सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागिरी देण्याची पद्धतच होती। महाराजांनी ही पद्धत रद्द केलेली होती, कारण ही पद्धत रद्द करण्याची माझ्या मते तर जर आपण जहागिरी दिली तर प्रत्येक माणूस स्वतःची मनमानी करेल, या उद्देशानेच महाराजांनी कुणालाही जहागिरी न देण्याचीच ठरवलेले होते। महाराजांनी ही पद्धत रद्दच केली होती। त्यांचा मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकांस जे काही मिळेल ते सर्व सरकारात जमा करण्यासंबंधी लष्करास ताकीद देत होते। मोहिमेमध्ये पराक्रम केलेल्याबद्दल सैनिकांचा मानसन्मान केला जात असे। लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी काळजी घेत असत, जखमी सैनिकांचीही काळजी घेत असत। लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगली वागणूक देत असत। माहीत आहे का तुम्हाला, पीक लावणी, संचनी, उगवणीच्या काळामध्ये युद्धाला तोंड फुटले तर शेतकऱ्यांच्या दैन्याला काही पारावर राहत नसे। सैन्याच्या हालचाली, पेरणीच्या कामात आड तर येतच, पण सैनिक
पिकेही काही वेळा कापून नेत अथवा नष्ट करत शेतकऱ्यांची गुरे लुटत आपल्या सैनिकांना अशा कृत्यापासून परावृत्त करावे असे आदेश महाराजांनी अधिकाऱ्यांना दिलेले होते. या संदर्भामध्येच 1674 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र फार मोलाचे आहे. महाराजांनी लष्करांच्या शिस्तीबद्ध संबंधी किती बारकाईने विचार केला होता त्याची यावरूनच कल्पना येते. विलातीस तयवीस देऊ लागाल ऐशाच लोका जाती, कोणी कुणब्याचे दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले, ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घरं धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मराया लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल. तर मित्रांनो, याचा अर्थ असाच आहे की त्यांनी आपल्या मावळ्यांना सांगितले होते की कुठल्याही आपल्या शेतकऱ्याला त्रास होऊ नये. जर तुम्ही असाच जर त्रास दिलात तर मुघलांपेक्षा आपणच खूप वाईट होऊ किंवा आपल्यापेक्षा मुघलच बरे असे शेतकऱ्याला वाटू लागेल असे शिवाजी महाराजांना वाटे. आणि शिवाजी महाराज कधीही स्वतःमुळे दुसऱ्याला त्रास होईल असे कुठलेही कार्य त्यांनी आयुष्यामध्ये कधीही केले नाही. नेहमी आयुष्यात दुसऱ्यांचा विचारच केला. तर असे राजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मले यासाठी आपण स्वतःला धन्य मानलं पाहिजे. तर मित्रांनो, आपण आता पुढे जाऊया. सहिष्णू वर्तन. महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्यांच्यापैकी आदिलशहा, मुघल आणि सिद्दी या सत्ता इस्लामी होत्या. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजनच मानले. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यामध्ये सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. स्वराज्याच्या आरमारामध्ये दौलत खान हा महत्त्वाचा अधिकारी होता. महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मशाळांना आधीपासूनच प्राप्त असलेल्या सोयी सवलती ते तशाच चालू ठेवत असत. तर मित्रांनो, ह्यावरून खूप चांगली संदेश आपल्याला भेटत आहे की महाराजांनी जरी मुस्लिम धर्मस्थळांना जिथे त्यांनी प्रदेश जिंकून घेतला असेल तिथे जर मुस्लिम स्थळे असतील, मुस्लिम काही गोष्टी असतील तर त्यांना महाराजांनी कधीही कुठला त्रास होऊ दिला नाही. त्यांच्या धर्माला कधीही ठेच पोहोचू दिली नाही आणि त्यांच्या सवलती आहे तशाच चालू ठेवल्या. तर किती थोर होते महाराज. तर मित्रांनो, आपण आता पुढे जाऊया. त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार खाफी खान लिहितो, शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये. कुराणची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्य भावाने दाखवून ती मुसलमान व्यक्तींना स्वाधीन करावी. स्वातंत्र्याची प्रेरणा. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे. ते मूल्य स्वातंत्र्याचे आहे. दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र व सार्वभौमी अस्तित्व ठेवणे हा हेतू यामागे होता. परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधामध्ये संघर्ष करताना महाराजांनी इतरांनाही स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. मुघलांच्या सेवेमध्ये असलेल्या छत्रसाल जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यांनी त्यास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. महाराजांच्या कार्याची थोरवी. महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करत स्वराज्याची स्थापना केली. ही कृती त्यांचे युगप्रवर्तकत्व हे सिद्ध करते. परंतु या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतर अनेक सद्गुणांचा समुच्चय आढळतो. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केलेल्या होत्या. त्यांना अनेक भाषा आणि लिपी अवगत होत्या आणि आईवडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनामध्ये खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चारित्र्य आणि सामर्थ्य, शील आणि पराक्रम यांचा समन्वय झालेला होता. त्यांच्याकडे नेतृत्व, व्यवस्थापन, द्रष्टेपणा, राजकीय मुसद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनी विषयाचे प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यांवरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती, भावी गोष्टीचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफाळून देण्याचा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा इत्यादी प्रकारचे असंख्य गुण त्यांच्यामध्ये होते. स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले असते तर तसे करणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत असत. प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत असत. सर्व धर्मातील व्यक्तीप्रमाणेच परमधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता आदर बाळगतात.
परधर्मात म्हणजे दुसऱ्या धर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मामध्ये घेतले होते. प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचे नाते जोडले. समुद्र पर्यटनामध्ये धार्मिक कारणावरून विरोध होता त्या काळामध्ये त्यांनी सिंधुदुर्गासारखे जलदुर्ग बांधले आणि आरमाराची निर्मिती केली. समुद्रावर होणाऱ्या बाह्य आक्रमणांची दखल घेऊन त्यावर उपाय त्यांनी तयार ठेवलेला होता असा याचा अर्थ होतो. ते राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले. त्यांनी एका राज्याभिषेकानंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या या सर्व कृती त्यांचे धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारक तत्व दर्शवणाऱ्या आहेत. स्वराज्यावर जेव्हा जीवघेणी संकटे येत तेव्हा सहकार्याऐवजी वा त्यांच्यासह ते स्वतः त्या संकटांना भिडत. त्यामुळे त्यांचे सहकारीही स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सिद्ध असत. अर्थातच केवळ अशा मोठ्या संकटांना धैर्याने आणि निर्भयपणे सामोरे जाणे एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते, तर त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधार द्यायचा होता. म्हणूनच महत्त्वाच्या गोष्टीप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते. सैनिकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये या अर्थाचा आदेश त्या दृष्टीने आदर्श आहे. त्यांनी झाडे तोडण्यावर घातलेली बंधनेही महत्त्वाची आहेत. विचार करूया, वृक्ष संवर्धन करणे का गरजेचे आहे? तर मित्रांनो, हे तुम्हाला तुमचे शोधायचे आहे. तर मित्रांनो, आता पुढे जाऊया. किल्ल्यांवरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसामध्ये जाळावा आणि त्यांचा राखेवर भाजीपाला पिकवावा असा त्यांचा आदेश होता. तसेच स्वराज्याची उभारणी करताना बारीक सारीक बाबींकडे किती लक्ष देत होते हे यावरून स्पष्ट होते. ते केवळ योद्धे नव्हते, तर ते एका नव्या स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते. त्यांची थोरवी सर्वांगीण होती. सांगा पाहू, तुमच्या परिसरामधील कचऱ्याचे व्यवस्थापन कसे होते आणि कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेची नावे सांगा. तर आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची महती सांगितलेली आहे. तर मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराजांविषयी सन 1869 मध्ये एक पोवाडा लिहिलेला होता. त्याचा काही भाग येथे दिलेला आहे. शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला, क्षेत्राचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला, माते पायी ठेवी डोई, गर्व नाही काडीचा, आशीर्वाद घेई आईचा, आला बला घेई आवडता होती जिजीचा, पवाडा गातो शिवाजीचा, कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजीचा. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिलेले आहे. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून काव्य रचना केलेली आहे. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिलेली आहे. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नाकडे ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असे म्हटले आहे की महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशांवर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झालेले आहे. शिवाजी महाराजांनी ही स्वराज्य कार्याची आणि त्यांचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श राहील. शिवाजी महाराज एक थोर राष्ट्रपुरुष होते. तर मित्रांनो, आपण आता याचा स्वाध्याय पाहूया धड्याचा. तर आपण प्रश्न पहिला पाहूया. पाठामध्ये शोधून लिहा. तर पहिल्याचे उत्तर असे आहे की प्रथम आपण प्रश्न वाचूया. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचा प्रसंग कोणते होते? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग हे पुढील प्रमाणे: अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा प्रसंग, शाहिस्तेखानावरील जो छापा होता तो प्रसंग आणि आग्र्याहून सुटका हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.
तर मित्रांनो, हे 4 प्रसंग शिवाजी महाराजांविषयी जोखमीचे प्रसंग आहेत. तर दुसरा प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांच्या आग्र्या सुटके प्रसंगी जोखमी पत्करणारे कोण? तर याचे उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या आग्र्या सुटके प्रसंगी जोखमी पत्करणारे हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे 2 जण होते. तर तिसरा प्रश्न असा आहे की रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिलेली होती? तर या ताकीद अशी दिली होती की तुम्ही रयतेची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल व लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी लागेल. रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी असे सांगितले की रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी त्यांना ताकीद दिलेली होती. तर मित्रांनो, प्रश्न चौथा, शिवाजी महाराजांनी कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील? कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील? तर शिवाजी महाराजांनी केलेले स्वराज्य कार्य आणि त्यांचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांना ही खूप आदर्श राहील. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. लिहिते व्हा. तर मित्रांनो, पहिला प्रश्न वाचूया. रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी सैनिकांना कोणती ताकीद दिलेली होती? तर याचे उत्तर असे आहे की रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना पुढील प्रकारच्या अशा सूचना आणि ताकिदी दिल्या होत्या की कोणत्याही कारणाने शेतकऱ्याच्या शेतातील पीक हे कापू नये किंवा त्याची नासधूस करू नये आणि शेतकऱ्यांच्या शेतीतील भाजी देखील जबरदस्तीने कुणी घेऊ नये आणि सैनिकांच्या युद्धाच्या हालचाली पेरणीच्या आड कधी येऊ नयेत आणि शेतकऱ्यांची घरे लुटू नयेत. युद्ध मोहिमेमध्ये शत्रूच्या प्रदेशांमध्ये जे काही मिळेल ते सरकारामध्ये हे जमा करावे. मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहूया. शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कोणत्या बाबींवरून आपल्याला दिसून येते? तर याचे उत्तर असे होते की शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थांना आधीपासूनच प्राप्त असलेले सोयी सवलती शिवाजी महाराज यांनी तशाच चालू ठेवला. त्यांच्यावर त्यांनी कुठलीही बंधने आणली नाहीत आणि मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये असा सैनिकांसाठी सक्त नियम होता आणि कुराणाची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात यावी असे महाराजांनी त्यांना ताकीद देऊन ठेवली होती. तर मित्रांनो, आपण आता पुढे जाऊया. आता आपण एका शब्दात लिहा असे पाहूया. मित्रांनो, माफ करा, आपला एक प्रश्न राहिलेला आहे. शिवाजी महाराजांचे लष्कराविषयी धोरण स्पष्ट करा. याचे उत्तर असे आहे की शिवरायांनी सैनिकांना जहागिरी देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था सुरू केली आहे आणि होती. मोहिमेमध्ये पराक्रम केलेल्याबद्दल सैनिकांचा मानसन्मान ते करत असत आणि लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी तसेच जखमी सैनिकांसाठी ते नेहमीच काळजी घेत असत आणि लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना त्यांनी चांगली वागणूक दिली होती. एकंदर शिवरायांचा लष्कराची शिस्त ही खूपच कडक होती. तर मित्रांनो, आपण पुढे जाऊया. एका शब्दात लिहा. स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी दौलत खान. आरमारातील महत्त्वाचा अधिकारी दौलत खान. तर प्रश्न दुसरा, शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी सुब्रमण्यम भारती आणि बुंदेलखंडामध्ये स्वतंत्र राज्य निर्माण करणारा असा छत्रसाल आणि पोवाडाद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले. तर मित्रांनो, आपला हा धडा सुद्धा पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो, हा धडा आणि त्याचा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही व्हिडिओ नवीन पाहत असाल किंवा तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन येणारे व्हिडिओ प्रथम पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.